राज ठाकरेंचे पुत्र अमित ठाकरेंवर नवी मुंबईत गुन्हा दाखल झालाय। छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचं विनापरवाना लोकार्पण केल्याबद्दल हा गुन्हा दाखल करण्यात आलाय। अमित ठाकरेंवर गुन्हा दाखल झाल्यानंतर आदित्य ठाकरे यांनी सरकारवर जोरदार टीका केली आहे। राज ठाकरेंचे पुत्र अमित ठाकरेंवर नवी मुंबईतल्या नेरूळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय। छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या परवानगीशिवाय लोकार्पण केल्याचा ठपका ठेवत त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय। गेल्या 4 महिन्यांपासून नेरूळमधला छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उद्घाटनाच्या प्रतीक्षेत होता। राजकीय नेत्यांना वेळ नसल्यानं या पुतळ्याचं उद्घाटन झालं नसल्याचा आरोप मनसेने केला। गेल्या 4 महिन्यांपासून हा पुतळा एका कपड्यानं झाकून ठेवला होता, असा मनसेचा आरोप आहे। 16 तारखेला नवी मुंबईच्या दौऱ्यावर असलेल्या अमित ठाकरेंनी या पुतळ्याचं विधिवत लोकार्पण केलं, पण यासाठी परवानगी घेतली नसल्यानं अमित ठाकरे आणि नवी मुंबईचे मनसे शहराध्यक्ष गजानन काळे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय। छत्रपती शिवाजी महाराजांसाठी गुन्हा दाखल होणं हा माझ्यासाठी आनंदाचा क्षण असल्याचं अमित ठाकरेंनी सांगितलंय। गेल्या 4 महिने तो अनेक पक्षांनी आंदोलन करून तो एक बनवलेला पुतळा आहे, त्याला एका घाणेरड्या कपड्यात त्यांनी गुंडाळून ठेवलं। कारण महाराजांसाठी एक पहिली राजकीय केस माझ्यावर जर झाली असेल तर मला खूप आनंद झाला त्याचा। मी सकाळी उठल्यावर मला FIR आला आणि मला खूप बरं वाटलं की महाराजांसाठी मी पहिली केस घेतली। पण 4 महिन्यात मला वाटतं की DCM असतील किंवा मुख्यमंत्री असतील किंवा पंतप्रधान असतील अनेक पक्षप्रवेशांना गेले, मग महाराजांसाठी तुम्हाला वेळ नाही मिळाली, मला हे कळलंच नाही। अमित ठाकरेंवर गुन्हा दाखल झाल्यावर आदित्य ठाकरेंनी सोशल मीडियातून सरकारवर टीका केली। आमच्याच राज्यात आमच्याच देवताचा सन्मान नाही करायचा तर कोणाचा करायचा? ही दडपशाही महाराष्ट्र जुमानणार नाही। 4 महिने महाराजांचा पुतळा घाणेरड्या कपड्याने झाकून ठेवला आणि काल अमितने महाराजांचा अपमान सहन न झाल्यानं या पुतळ्यावरचं कापड काढून अनावरण केलं। महाराजांचा सन्मान राखला तर तुम्ही निर्लज्जपणे त्यावर केस करता? मोडून काढू ही दादागिरी निवडणूक आयोग सरकारची, असं ट्विट आदित्य ठाकरेंनी केलंय। आदित्यजींचा एक तर खूप खूप त्यांचे धन्यवाद की त्यांनी अशी पोस्ट टाकली। मी आता जस्ट वाचली, मी आता त्यांना भेटायला पण चाललोय, पण खूप खूप धन्यवाद त्यांचे। आणि त्यांना महाराजांसाठी मला वाटतं की प्रत्येक मराठी माणूस हा पेटून उठतो, त्याच्यात आपण राजकारण बघत नाही, आणि आदित्यजींनी असं तारीफ केली, मला खूप आवडलं। या प्रकरणात गुन्हा दाखल झालेले मनसे नेते गजानन काळे यांनीही सरकारवर टीका केली। भ्रष्टाचार करणाऱ्या उपमुख्यमंत्र्यांच्या मुलावर गुन्हा दाखल होत नाही, वांद्रे किल्ल्यावर दारू पार्टी करणाऱ्यांवर गुन्हा दाखल होत नाही। उच्च न्यायालयाच्या आदेशानंतरही बंदिस्त कबूतरखाना खुला करणाऱ्या जैन समाजावर कोणतीही कारवाई नाही। मात्र गेली 6 महिने नवी मुंबईतील शिवछत्रपतींचं धुळखाट ठेवलेलं बंदिस्त स्मारक खुलं केलं म्हणून अमित ठाकरेंवर दळभद्री सरकारनं गुन्हा दाखल केला, असं ट्विट गजानन काळेंनी केलंय। गेली 6 महिने बंदिस्त असलेलं श्री शिवछत्रपतींचं स्मारक, जे अत्यंत घाणेरड्या कापडामध्ये नवी मुंबई महानगरपालिकेने बांधून ठेवलं होतं, अमित ठाकरे यांनी ते काल खुलं केलं नवी मुंबईकरांचे। आणि याबद्दल नवी मुंबई पोलिसांनी या दळबद्री सरकारच्या दबावाखाली अमित ठाकरेंवर गंभीर गुन्हे दाखल केले। देवेंद्र फडणवीस, आपल्या सरकारचं हे स्वराज्य आहे? ठाकरे आणि ठाकरेंसाठी लढणाऱ्या सैनिकांना केसेस नव्या नाहीत, केसेस आमच्यासाठी मेडल असतात। त्यामुळे अमित ठाकरे सुद्धा त्यांच्यावरची जी केस आहे ती मेडल म्हणून मिरवतील। जर महाराष्ट्र धर्म वाढवण्यासाठी आणि मराठी माणसाची सत्तामत्ता अस्मिता म्हणून छत्रपती शिवरायांच्यासाठी एक भूमिका त्यांनी घेतली असेल आणि त्यासाठीची केस असेल तर मला विश्वास आहे ठाकरे आणि ठाकरेंचे सैनिक अशा केसेस मेडल म्हणून वावरतील। छत्रपती शिवरायांचं उद्घाटन करतात म्हणून जर त्यांच्यावर केसेस घडत असतील तर या महाराष्ट्रासाठी ते दुर्दैव आहे। आणि राजसाहेबांचे पुत्र आहेत, शेर का बच्चा आहे, डरेगा नहीं। आचारसंहितेचा भंग करणं कुणालाही त्याच्यातून सूट नाही।
कोणत्याही नेता असेल, कोणत्याही पक्षाचा असेल, त्याला आचारसंहितेचं पालन करणं बंधनकारक आहे. आणि असं जर कोणी करत असेल तर तिथलचा असलेला कलेक्टर किंवा तिथलचा असलेला आरओ याला ते पूर्णपणे अधिकार हे निवडणूक आयोगाने दिलेले आहेत आणि त्याची अंमलबजावणी त्यांनी केली पाहिजे. कुणालाही हेतू पुरस्कार कुणावर गुन्हे दाखल करणं योग्य नाही. अमित ठाकरेंवर केस दाखल झालेली मला अभिमान आहे, खूप अभिमान आहे. मी पण वाट बघते माझ्या ठिकाणी पडेल. माती होती बाई, मी पण काल व्हिडिओ बघितला, मातीने माखलेला होता. आपण तुम्हाला खरं सांगू का, ह्यांना निवडणुकीसाठी फक्त महाराज आठवतात. जसं परवा साहेब बोलले की शिवाजी महाराजांच्या किल्ल्यांवरती तुम्ही नमो सेंटर उघडताय आणि तिथे छत्रपतींच्या पेक्षा मोठी कोणाची नावं आहेत का, तर तसं तरी सांगा.